नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज। फलटण तालुका मार्केट कमिटीचे गाळेधारकांवर अन्याय होऊ देणार नाही, ॲडव्होकेट श्री नरसिंह निकम, अध्यक्ष फलटण तालुका संघर्ष समिती, सोबत नगरसेवक अशोकराव जाधव। मार्केट कमिटीच्या गाळेधारकांची आता मीटिंग झाली। फलटणच्या मार्केट कमिटीने त्यांच्यावर अन्यायकारक भाडेवाढ केलेली। 600 रुपये भाडं होतं ते 1200 रुपये केले आणि त्याच्यावर 18% GST, म्हणजे ते भाडं 1475 रुपये प्रत्येक गाळ्याला होते। ही भाडेवाढ कायद्यात बसत नाही आणि व्यवहारात पण बसत नाही। गेले 6 वर्षापूर्वी याच गाळेधारकांनी आंदोलन केलं होतं आणि आंदोलनात ठरलेलं होतं की भाडेवाढ करायची नाही। मार्केट कमिटीच्या गाळेधारकांना धंदा नाही, मार्केट कमिटी कोणत्याही सुविधा देत नाही। असे असताना केवळ भाडेवाढ करायची, गाळेधारकांकडून जास्त रक्कम वसूल करायची, हा भ्रष्टाचारी कारभार मार्केट कमिटीत चालू आहे। ही भाडेवाढ अन्यायकारक तर आम्ही हे हाणून पाडणारच आहोत। त्याचबरोबर मार्केट कमिटीच्या सन 2013 सालापासून स्पेशल ऑडिट करावं असं मंत्री महोदयांना भेटून आम्ही सर्व गाळेधारक विनंती करणार आहोत। प्रसंगी हायकोर्टमध्ये जायचा प्रसंग आला तर तो सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत, पण ही अन्यायकारक भाडेवाढ आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहत नाही। मॅनेजमेंटला आमची अजून विनंती, ह्या संपूर्ण गाळेधारकांनी या बाबतीतले सर्व अधिकार मला दिलेले आहेत। माझी मॅनेजमेंटला तुमच्या मार्फत, पत्रकारांमार्फत विनंती अजून सुद्धा त्यांनी विचार करावा, ही भाडेवाढ त्वरित माघार घ्यावी, अन्यथा हे गाळेधारक आणि मी ही भाडेवाढ हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्याच्यासाठी कुठलीही किंमत मोजायला आम्ही तयार आहोत। पणन संचालनाच्या संचालकाच्या अंतर्गत असणाऱ्या 354 कृषी उत्पन्न बाजार समिती, 354 मधल्या 353चं भाडं वेगळं आहे आणि आपल्या फलटणचं वेगळं आहे। फलटणचं भाडं म्हणजे अतिरेक आहे अगदी, म्हणजे त्याच्यावर लागणारा कर आणि भाडं सुद्धा, भाडं डायरेक्ट 100% भाडे वाढतं। बऱ्याचदा विनंती करून सचिवांना पण कोणतीही कारवाई झाली नाही, आमच्या विनंतीला कोणताही रिस्पॉन्स मिळत नाही। महाराज साहेबांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करून की बाबा ही थोडंसं 20 ते 50% भाडेवाढ करावी असा मुद्दा उपस्थित करून भरपूर वेळा सांगत होतो, पण त्या आमच्या शब्दाला काही यश झालं नाही।